तुळा राशीचे दसऱ्यानंतरचे संपूर्ण राशी भविष्य. कारण दसऱ्यानंतर खूप मोठा बदल होणार आहे. सगळे चांगले सुरू असताना आता ग्रह बदल होतोय. काही मनासारखे होईल तर काही मनाविरुद्ध होणार आहे. काही घटना घडणार आहेत आणि हे 100% खरं आहे. मित्रांनो, तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची तुळ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे दसऱ्यानंतरचा काळ तुळ राशीसाठी कसा असणार आहे. तुळ राशीचा स्वामी हा शुक्र आहे, जो प्रेम, सौंदर्य, कलात्मक आणि संबंध याचं प्रतीक आहे. दसऱ्यानंतर शुक्र ग्रहाचा प्रभाव वाढल्यामुळे तुमचे आकर्षण, संवाद कौशल्य आणि आत्मविश्वास वाढणार आहे. पैसा कमी राहील, खर्च खूप होईल, बरकतसुद्धा होणार नाही. मित्रांनो, ज्यांनी आतापर्यंत स्वतःबद्दल शंका घेतली ते आता नव्या ऊर्जेने पुढे येतील. गुरुची कृपा तुमच्या निर्णयांमध्ये योग्य मार्गदर्शन देणार आहे. तुळ राशीवाल्यांसाठी हा काळ स्थैर्य आणि वृद्धीचा आहे. नोकरीत असणाऱ्यांना नवा प्रोजेक्ट, पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळणार आहे. कामात तुमचे संवाद कौशल्य, सौजन्य आणि मुत्सद्देगिरी हेच तुमचं शस्त्र ठरणार आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ सहकार्य आणि भागीदारीसाठी लाभदायक आहे. नवे डील्स, कॉन्ट्रॅक्ट्स किंवा कस्टमर बेस वाढवण्याची शक्यता आहे. पण निर्णय घेताना घाई करू नका. प्रत्येक करार नीट वाचा, नीट विचार करा आणि मगच निर्णय घ्या. आर्थिकदृष्ट्या समतोल राखणे सुद्धा गरजेचे आहे. अतिरिक्त खर्च टाळा आणि काही रक्कम गुंतवणुकीत ठेवली असेल तर त्याचा फायदा तुम्हाला दीर्घकाळानंतरच होईल, हे लक्षात ठेवा. तुळ राशीचा स्वभाव प्रेमळ, कलात्मक आणि भावनिक असतो. या काळात प्रेमसंबंधांना नवं वळण मिळेल. ज्यांच्या नात्यात गैरसमज होते ते आता मिटतील. ज्यांना योग्य व्यक्ती हवी आहे त्यांना योग्य साथीदार नक्की भेटेल. विवाहितांसाठी हा काळ सहकार्य, समजुतीचा आहे. साथीदाराशी संवाद साधा आणि त्यांना भावनिक आधार द्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, अहंकार आणि दुर्लक्ष या दोन्ही गोष्टी नात्याला कमजोर करू शकतात. तुमचे आरोग्य या काळात मध्यम ते चांगलं राहील, पण मानसिक संतुलन राखणं खूप गरजेचं आहे. कामाचं ओझं, निर्णयांचा ताण या सगळ्यांमुळे चिंता किंवा बेचैनी तुम्हाला जाणवू शकते. दररोज सकाळी 10 मिनिटं तरी ध्यान, प्राणायाम तुम्ही करायला पाहिजे. तुळ राशीचं जीवन म्हणजे संतुलनाचा धडा असतो. दसऱ्यानंतरचा या काळात अध्यात्म तुमचं मन स्थिर करेल. शुक्रवारी देवी लक्ष्मीचं पूजन करा, याने धनलाभ होईल. तुळ राशीसाठी तुम्ही जन्मजात न्यायप्रिय, शांत आणि विचारशील आहात. दसऱ्यानंतरचा हा काळ तुमच्या आयुष्यात आत्मविश्वास, समतोल आणि नव्या तेजाचा प्रकाश घेऊन येईल. काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागतील, काही नाती सोडावी लागतील, पण त्यातून तुम्ही मिळवाल ते म्हणजे स्वतःचा खरा मार्ग. हे होते तुळ राशीचे दसऱ्यानंतरचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.